सध्या ड्रग्ज आणि अंमली पदार्थाच्या विरोधात पोलिसांनी युद्ध पुकारलं आहे. याच दरम्यान पुणे सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर परिसरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. तर सार्वजनिक ठिकाणी उघडपणे अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या लोणी काळभोर पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे. तर कदम वस्ती, कुंजीरवाडी आणि थेट MIT कॉर्नर्ससारख्या गर्दीच्या भागात गांजा भरलेल्या चिरीमचे झुरके मारणाऱ्या तब्बल 7 जणांना पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. नेमकी ही कारवाई कुठे आणि कशी झाली? पोलिसांनी हा सापळा कसा रचला? जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, गेल्या काही काळापासून पुणे आणि परिसरात अंमली पदार्थाची विक्री आणि सेवन करणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी येत होत्या. याची गंभीर दखल घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याने एक विशेष शोध मोहीम हाती घेतली. तर या मोहीमेदरम्यान पोलिसांनी वेगवेगळ्या पथकांद्वारे संशयास्पद ठिकाणी अलग छापे टाकले. हे तरुण सार्वजनिक ठिकाणी, कोपऱ्यांवर किंवा अंधाऱ्या गल्ल्यांमध्ये उभे राहून आपले अंमली पदार्थाचे सेवन करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून खालील 4 महत्त्वाच्या परिसरांमधून आरोपींना ताब्यात घेतले, जसे की कदमवा वाकवस्ती, कुंजीरवाडी, लोणी कॉर्नर, MIT कॉलेज कॉर्नर. तर यामध्ये विशेष म्हणजे यामध्ये कॉलेजच्या परिसराजवळ MIT कॉर्नर झालेली कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कारण तरुणाईला या विळख्यातून वाचवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. जसे की पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे 7ही जण सार्वजनिक ठिकाणी गांजा भरलेल्या चिरीम ओढताना रंगेहात पकडले गेले आहेत. त्यांच्या ताब्यातून अंमली पदार्थ आणि अंमली साहित्य जप्त करण्यात आले आहेत. तर या सर्व 7 जणांविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात NDPS ॲक्ट अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा 1885 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कायद्यानुसार उघडपणे किंवा गुपचूप ड्रग्ज सेवन करणे आणि बाळगणे हे अत्यंत गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा ठरू शकतो. तर लोणी काळभोर पोलिसांच्या या सलग धडक कारवाईमुळे संपूर्ण परिसरात अंमली पदार्थ विकणाऱ्यांचे आणि सेवन करणाऱ्यांचे दाबे दणाणले आहेत. पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की कॉलेज परिसर, हॉटेल किंवा सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांना थारा दिला जाणार नाहीत आणि ही मोहीम अशीच तीव्रपणे सुरू राहणार आहे. आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तरुणांना आणि पालकांना आवाहन करतो की अशी अंमली पदार्थाच्या व्यसनांपासून दूर राहा. पालकांनी आपल्या पाल्याच्या हालचालींवरती लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे झाले आहेत. तर मित्रांनो, पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईबद्दल तुम्हाला काय वाटते? पुण्याच्या वाढत्या व्यसनाधीनतेला रोखण्यासाठी अशी पावले उचलणे गरजेचे आहे का? तुमची प्रतिक्रिया खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून जनजागृती होईल. असेच लेटेस्ट क्राईम अपडेट आणि विश्लेषणात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.